Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. इंद्रायणीवरील पूल धोकादायक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलं होतं. स्थानिकांनीही पाटी लावली होती. पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया. मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील जीर्ण पूल कोसळून चौघांचा मृत्यू, 51 जखमी. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर. एनडीआरएफ कडून आज पुन्हा बचाव कार्य सुरू. नव्या पुलासाठी पैसे मंजूर, मात्र वापरले नाही. 8 कोटींऐवजी 80,000 उल्लेख असलेल्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांची सही, राऊतांचा आरोप. तर अजित पवारांसह तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं, पण मुळात हा प्रसंग का येतो? पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का झाली नाही? लोकांनीही उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. राज ठाकरेंचं ट्विट. हाँगकाँगवरून दिल्लीला येणारं एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान पुन्हा हाँगकाँगला रवाना. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची शंका. पंपावर पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाला. माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचार सभेतील अजित पवारांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल. शाखाध्यक्ष विभागाध्यक्ष काम करत नाहीत, तिथे त्वरित पर्याय शोधा. 30 जूनपर्यंत संबंधित पर्यायांसह पुन्हा अहवाल सादर करा. मनसेच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत राज ठाकरेंचे आदेश. राजकोट किल्ल्यावरील चबुतरा परिसर एका महिन्यातच खचला. मालवणच्या आमदारांना समुद्रात उडी मारून प्रायश्चित्त करावं. प्रत्येक ठिकाणी रवींद्र चव्हाण यांचंच नाव येत आहे. संजय राऊतांची टीका. मुख्यमंत्री राज ठाकरेंना भेटले असं बोलून गैरसमज पसरवू नका. आशिष शेलारांची प्रतिक्रिया. तर अधिकृत भेटण्याची जागा शासकीय बंगला, गोपनीय बैठका हॉटेलमध्ये होतात. राऊतांची प्रतिक्रिया. सुधाकर बडगुजर यांचा उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता. मात्र सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमदार हिरे यांचा विरोध कायम. आजपासून शाळा सुरू. पालघरच्या दुर्वेशमधील जिल्हा परिषद शाळेत मुख्यमंत्र्यांकडून मुलांचं स्वागत. विजय रुपाणींचा मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द. राजकोटमध्ये रुपाणींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार. तर अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 47 जणांचे डीएनए जुळले. जनगणनेबाबत अधिसूचना प्रसिद्ध. आजपासून प्रक्रिया सुरू. जातनिहाय जनगणना 2 टप्प्यात होणार. पहिल्या टप्प्यात घर यादीकरण आणि घरांची गणना. दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय जनगणना करणार. महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट. पुढील 24 तास मुसळधारेचे. गोवा, दक्षिण कोकणासह उत्तर कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा. कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरचा राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली. बंधाऱ्यावरील वाहतूक बंद. पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो. लोणावळ्यात गेल्या 24 तासात 143 मिलीमीटर पावसाची नोंद. कसारा लोकल ट्रेनमध्ये गळतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गळती झालेल्या पाण्याच्या बाजूला बसून किंवा उभं राहत प्रवाशांचा प्रवास सुरू. विदर्भातील बहुतांश भागात दमदार पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या. मात्र नागपूरकरांची पावसाची प्रतीक्षा संपणार. पुढील 2 दिवसात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 20 आणि 21 जूनला पुण्यात मुक्कामी. पालखीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतूक मार्गात बदल. राज्यात कोरोनाचे 40 नवीन रुग्ण. मुंबईत 22, पुण्यात 10 नवे रुग्ण. राज्यात कोरोनाचे एकूण 540 सक्रिय रुग्ण. आतापर्यंत कोरोनामुळे 28 जणांचा मृत्यू. दक्षिण अमेरिकेतील पेरूमध्ये 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. भूकंपात एकाचा मृत्यू, 5 जण जखमी. इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरूच. आतापर्यंत इराणमध्ये 406 जणांचा मृत्यू तर इस्रायलमधील 128 जण मारले गेल्याचा इराणचा दावा. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.